नमस्कार, मी सुधाकर काशी, निवासी संपादक तरुण भारत. दर आठवड्याला त्या आठवड्यातील काही ताज्या घडामोडी, त्या अगदी जागतिक दर्जापासून अगदी लोकल आपल्या गावातल्यापर्यंत जरी असतील किंवा आपल्या आसपास कुठं घडले असतील तर त्यावर आम्ही एक चर्चा घडवून आणतो. बातमी येते का नाही त्या घटनेची, सगळी येते, त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया सगळ्या उमटतात. पण त्या विषयातले तज्ज्ञ, म्हणजे ते काय पॉझिटिव्ह सांगतील निगेटिव्ह सांगतील हा भाग वेगळा, पण तज्ज्ञांना आम्ही बोलवून किंवा त्या प्रश्नाशी कळत न कळत पहिल्यापासून संबंध असलेली माणसं मुद्दाम बोलवतो आणि त्यांना चर्चा करायला लावतो. ही चर्चा म्हणजे अ विरुद्ध ब, ब विरुद्ध क, महापालिका विरुद्ध पर्यावरण किंवा रंकाळा प्रेमी आपण वगैरे अशा स्वरूपाचं काही नाही आहे. त्यांनाही कदाचित आपल्याशी संबंधित नसलेली ही ती मंडळी जरी असली, म्हणजे आपल्या अंगानं जाणारी, ती देखील आपल्यात यावी, त्यांनी आपला काहीतरी व्ह्यू बदलावा. ठीक आहे बाबा, ही चांगली चांगली माणसं असं सांगतात म्हटल्यानंतर आपण असं करू. तर असा त्याला चांगला प्रयत्न देण्याचा प्रत्येक कोल्हापुरातल्या घटनेला, आणि चांगलं घडलं असलं तर आणखी चांगलं घडावं अशासाठी ही पॉवर ही आम्ही आयोजित केलेली आहे. आत्ता विषय घेतला आम्ही मुद्दाम रंकाळा तलावाचा. रंकाळा तलावाचा आत्ताच या 4 दिवसातला प्रश्न आहे काय? नाही, गेले जवळजवळ 30-40 वर्ष कमी अधिक प्रमाणात रंकाळ्यासाठी झटणारी माणसं आहेत. म्हणजे आपण एवढं झटतोय तरी काही होत नाही म्हणून नैराश्य जरी आलं असलं तरी आपण प्रयत्न सोडलेले नाहीत. प्रत्येकजण त्याच्या स्टाईलनं. आता जीवनजी काय करतील, अगदी वैचारिक पद्धतीनं त्याचं मांडल्या जातील. इंद्रजित साळोखेसारखा खंडोबा तालमीपासला मुलगा तो जाऊन आयुक्ताच्या टेबलवर जाऊन हात आपटत असेल, पण सगळ्यांची ती भावना अशी की त्यात काही जे व्हावं ते चांगलं व्हावं, अशा पद्धतीची ही सगळी भावना असते. उदाहरण दिलं, जीवन बुडके बाबा वैचारिक अंगाने किंवा असं तांत्रिक पद्धतीनं सांगतील रंकाळ्याचा विषय. इंद्रजित जर समजा उपायुक्तांच्या खोलीत गेला तर त्याच्या टेबलवर नाही नाही, म्हणजे व्यक्त व्हायची पद्धत वेगळी वेगळी, पण सगळ्यांची दिशा एक टाईप आहे. त्यामुळं जे काय आता जे सुरू आहे आंदोलन, ही चळवळ म्हणा, फक्त रंकाळ्यापुरती नाही, कोल्हापूरच्या विविध विषयाशी संबंधित हे सगळं सुरू आहे. ते आणखी जरा ताजंतवानं ठेवायचं. नवीन नवीन मुलं कोण येत असतील तर त्यांना घ्यावं, जे आहेत पहिल्यापासून त्यांना त्यांच्या विचाराचा मान राखून त्यांना चर्चेत सहभागी करून घ्यावं, अशी अगदी साधी सुधी अशी पद्धतीची कल्पना आहे. आम्ही सुरू केलं. कसं होणार या संकल्पनेचं, कोल्हापुरात त्याला कितपत हे मिळेल, हे जवळजवळ 26-27 आपलं आहे. गुंड आम्ही त्या गांजापासून ते सुरू केलं, कोल्हापूरचा गांजा आणि मुलं, आणि आता हा ताजा विषय रंकाळा निवडलेला आहे. रंकाळा म्हणजे आपल्या 5वीला सगळ्यांच्या पुजलेल्या अशा स्वरूपाचा आहे आपण म्हणूया. तर या म्हणून मुद्दाम आज बोलवलं. अगदी प्रत्येकानं आपापले जे काय वाटतंय अशा पद्धतीने व्हावा, आणि या सगळ्या चर्चेचा रोग चांगल्या पॉझिटिव्ह अँगलनं सगळं जावं म्हणून आपल्याला बोलवलं. तुमच्या सगळ्यांच्या अंगात आता संताप आहे, हे आहे, पण चांगलं व्हावं हा त्या सगळ्या संतापाचा कारण आहे. तर चर्चेला आपण सुरुवात करूया आणि संवाद असं स्वरूप ठेवूया या चर्चेचं. इंद्रजित विरुद्ध पोरांसाहेब विरुद्ध मी, तुम्ही एकमेकाला रोखणं वगैरे काही प्रकार नाही, अगदी शांत पद्धतीने होऊ दे. मी श्रीकांत उर्फ भैया कदम, रंकाळावासी. 1827 साली स्थापन झालेल्या ह्या रंकाळ्याच्या संदर्भात मी प्रथमतः दैनिक तरुण भारत आणि विशेषतः गेल्या 35 वर्षापासून ज्यांचं सानिध्य अशा सुधाकर काशीद साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, आजचा डिबेट हा अत्यंत वेगळा आणि विशेष असेल असा अभ्यासात्मक सांगून मी माझ्या परिसंवादाला सुरुवात करतोय. रंकाळा एक ऐतिहासिक संदर्भ आहे. कोण म्हणते ते 3 TMCचं धरण आहे, हे तर नक्कीच आहे. या धरणाच्या संदर्भात असताना 1827 साली ज्या राजानं हा रंकाळा बांधला, त्या पाठीमागे काहीतरी विशिष्ट योजना ठेवून शहरवासियांचा पाणीपुरवठा योजना, शेती, 300 एकर शेती बागायत ह्या रंकाळ्यावर अवलंबून होते, आणि संपूर्ण त्या भागातला परिसर सुजलाम सुफलाम करण्याचं काम आज सुद्धा 50 ते 75 एकर शेती या रंकाळ्याच्या सांडपाण्यावर जगून आहे. जे हिरवागार तिथं परिसर दिसतोय ते रंकाळ्यामध्ये दिसतोय. या रंकाळ्याला ऐतिहासिक संदर्भ काय आहे? या रंकाळ्याच्या काठावर लढाया झालेल्या. आता कालचं सुद्धा काशीद साहेबांच्या याच्यामध्ये त्याचा संदर्भ आलेला आहे. आम्ही सुद्धा वारंवार सांगतो की ह्या बाबाला कुठं जुजबी समजू नका.
आपण सर्वजण शहरवासी नशीबवान की या इथं आदिलशाही, मोगलशाही आणि मराठीशाही अशा लढाया होऊन हा ऐतिहासिक संदर्भ रंकाळ्याचा असताना की या रंकाळ्याचं आत्ताचं व्यावसायिकरण, बाजारीकरण की इतकं बाजारीकरण झालेलं आहे की या रंकाळ्यावर आपण आहे काय एखाद्या मॉलमध्ये खायला आणि फिरायला गेलोय वाटतंय. पूर्वी ज्या वेळेला आमच्या कॉलेजच्या जीवनात असेल किंवा आम्ही तरुण वयात असताना किंवा आमच्या सर्व शिवाजी पेठ, बुधवार पेठ सगळ्या भागातले वस्तात आज खास करून आपल्या पैलवान मल्लांना घेऊन रंकाळ्यात पोहण्यासाठी, व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी येत होते. एखाद्या जास्त आजारी माणसाला एक सुंदर हवा मिळावी आणि त्याच्या मनस्थितीमध्ये सुखदुःखाची सुंदर वाहणाऱ्या वाऱ्यात सुखदुःखाची झाडाबरोबर देवघर व्हावी अशा पद्धतीचा रंकाळा आणि आजचा रंकाळा फार मोठा फरक. आताचं हे व्यापारीकरण आणखीन एकंदरीत बघितला तर रंकाळ्यावर बसायला सुद्धा नको वाटते की बाहेरनं येणाऱ्या व्यापाऱ्यांची गुण टॅमॅटो, केळी, बटाटो घ्या हे काय कधीही आमच्या जीवनामध्ये आम्ही न ऐकलेल्या बाबी. आज रंकाळ्यावरनं येणारी लहर, पावसाळ्यातला रंकाळा, तुफान असणारा रंकाळा, उन्हाळ्यातला शांत शीतल रंकाळा आणि थंडीतला धुक्यानं वेढलेला रंकाळा हा फार वेगळा आहे. या रंकाळ्याची गाण कुणाला माहिती आहे? आजचा अधिकारी, पदाधिकारी आणि आमदार, खासदार या सर्वांनी याची खरोखर जाणीवपूर्वक नोंद घेण्याची गरज आहे. आताच्या आपल्या महापौर, उपमहापौर सगळे रंकाळ्याकडची मंडळी आहेत. पण आज जे रंकाळ्याचं व्यापारीकरण होतंय ते अत्यंत खेदजनक आहे. आज एका ठिकाणी येते काय खाऊ गल्लीचं उद्घाटन होतंय. खाऊ गल्ल्या किती? रंकाळ्याला खायला माणसं येतात का? त्याला काय ऐतिहासिक संदर्भ? आता परवाच मी अहिल्याबाई होळकरांचं स्मारक बघायला गेलो इंदोरला, सुधाकर. तर त्या स्मारकाला त्यांनी इतकी सुंदरता जपलेली आहे. त्या खाली नर्मदा नदीकडे गेलो तर त्यांनी नर्मदेचं पात्र इतकं विशाल आणि हे दिसत असताना त्यांनी त्याची पात्रता जपलेली आहे. आज रंकाळ्याकडे आम्ही काय बघतोय? हिरवंशार पाणी, प्रदूषण, असंख्य वाहणारे ओढे हेच घेऊन आम्ही बसायचं आहे का? गेले 40 वर्षाचा आमचा चाललेला लढा आज या तरुण वर्गाला तुम्ही फितू नका. त्यांना कामकाजाच्या सोयी निर्माण करा, व्यापारी स्ट्रक्चर आणा, पण आज ह्याच काठ्यावर का? हा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. इतकं बरं मी मनोगत व्यक्त करतोय आणि मी थांबतो. तरुण भारत नेहमी वेळोवेळी कोल्हापूरच्या पर्यावरण विषय संदर्भात अगदी सखोल आणि व्यापक पद्धतीप्रमाणे जनजागरण आणि लोकांच्या अडचणी आणि लोकांचे प्रश्न समजावून घ्यायचं त्याच्याबद्दल धन्यवाद. मी प्रथमतः असं सांगतो, कोट्यावधी रुपये आज आपल्या शासनाने मंजूर केले, परंतु रंकाळ्यावरली इकोसिस्टीम म्हणजे प्राकृतिक निसर्ग रचना होती ती उद्ध्वस्त झालेली आहे. त्याच्यावर काही यांचं काय बोलणं प्रशासनाचं नाही. फक्त व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातनं सुशोभीकरण करणं हाच मुद्दा फक्त पुढे रेटला जातोय. आमचं सुशोभीकरणालाही विरोध नाही आहे, परंतु रंकाळ्यातली जर तुम्हाला प्रदूषणाची पातळी आज पाण्याची जी वाढलेली आहे त्याच्याबद्दल जर विचार केला तरच तुम्हाला रंकाळा जिवंत राहिला तर रंकाळ्याचे अनेक प्रश्न तिथल्या ज्या व्यापक जैवविविधते संदर्भात आहेत ते मिटतील आणि रंकाळा परत एकदा जिवंत होईल. आता परवाच जे अतिक्रमण झाले त्या अतिक्रमण संदर्भातल्या त्या मुलांची काही चूक नाही. त्या मुलांनी फक्त हा लोकप्रतिनिधींचा व्यापारी दृष्टिकोनातनं किंवा एखाद्या जनसमुदायाला कोणत्या पद्धतीप्रमाणे आपण दूरदृष्टिकोनात द्यायचा त्याचा अभाव हा त्या लोकप्रतिनिधींना दिसून येतोय. त्याचं कारण असं की कोल्हापुरातल्या अशा ऐतिहासिक स्थळं किंवा पर्यावरण क्षेत्र आहेत तिथं काही निर्बंध प्रशासनाचे आहेत. ते निर्बंध प्रशासनाचे डावलून तुम्ही अशा गोष्टी करताय म्हणजे फार ह्या एकंदर कोल्हापूरच्या नागरी जीवनाला धोकादायक आहे.
आणि त्याच्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं अशी जी पर्यावरण क्षेत्र आहेत किंवा स्मृती केंद्र आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आहेत, त्याच्या संदर्भात आपल्याला निसर्गाविषयी, तिथल्या ठिकाणाविषयी काही नियमावली आपण तिथे तयार केली पाहिजे. ते नियमावलीची बोर्ड लावली पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की आपली इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, तिथली त्यांची रोजीरोटी राहिलीच पाहिजे, त्यांनाही की नाही उदरनिर्वाहाचं साधन मिळालं पाहिजे. परंतु हे उदरनिर्वाहाचं साधन झुंडशाहीतनं निर्माण होत नाही. त्याला चांगला सकारात्मक कोल्हापूरच्या एकंदर नागरी जीवनाला आणि इथल्या भूमिपुत्राला न्याय देऊन आपण त्याला उभा केलं पाहिजे. असं आरेजावी किंवा कोणत्याही की नाही लोकशाही विरोधी आपण दृष्टिकोनातनं ही माणसं आपण उभी करू शकत नाही. त्याच्यासाठी महानगरपालिकेनं आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने, कलेक्टर पण बऱ्याच वेळेला आमची त्यांची व्हिजिट झाली किंवा आयुक्तांची पण व्हिजिट झाली, परंतु ह्या प्रश्नावर त्यांचं कोणतंही गांभीर्य नाही, त्या प्रश्नाबद्दल बघत नाहीत. आज जरी ते सभोवताली रंकायचा जरी व्यापारीकरण वाढला असेल किंवा फेरीवाले वाढले असेल, फेरीवाल्याने व्यवसाय करावा, परंतु रंकाळा जिवंत राहिला तर पर्यटक येतील आणि पर्यटक आले तर तुमचा व्यवसाय होईल. हे जे गणित आहे, हा जे समन्वय आहे, हा कोल्हापूर महानगरपालिकेनं हाताळला पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भात जैवविविधता किंवा इतर बाबीत पर्यावरणाविषयी त्यांच्या काही कक्ष निर्माण केलेत, तर त्या कक्षाच्या कधीही मिटिंगा होत नाहीत आणि त्या कक्षाच्या मिटिंगा झाल्या तरी त्या कुणालाही माहीत नसतात. फक्त त्यांच्या काही गोष्टी असतात तेवढंच ते येतात रंकाळ्यावर आणि बघतात आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग सांगत नाहीत. आमची वेळोवेळी आम्ही एक स्वयंसेवी संघटना किंवा रंकाळा संवर्धन समिती आणि कोल्हापूर शिवाई पेठेतले सगळे नागरिक, सुजाण नागरिक, आम्ही वेळोवेळी असं सांगितलेलं आहे की रंकाळा हा सर्वसाधारण निसर्ग संपन्न राहायला पाहिजे, तिथली जैवविविधता टिकली पाहिजे, तिथलं पाणी प्रदूषण टाळलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा रंकाळ्याचा उपयोग होईल. नाही तर रंकाळा अभावाने नामशेष होईल. यासाठी परवाच्या ज्या घटना घडलेल्या त्या घटना परत होता कामा नये. लोकशाही दृष्टिकोनातनं आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी पण लक्ष दिलं पाहिजे की आपण अशा गोष्टीला उत्तेजन न देता आपण त्याच्यासाठी पॉझिटिव्हिटी, एक वेगळा आणि व्यापक दृष्टिकोन घेऊन त्या लोकांची त्यांनी सोय निर्माण करावी. एवढं बोलतो मी. धन्यवाद. माझं नाव अमरदीप मंडलिक. ओके, मी पहिल्यांदा काशी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी हा रंगमंच दिला की आमच्या आयडिया. आता रोज मी सकाळी फिरायला जाणारा माणूस आहे, म्हणजे गेली 10 वर्ष तर मी स्वतः फिरायला जाते. दुसरी गोष्ट, माझ्या बघण्यात अशा गोष्टी आल्यात की मी प्रॅक्टिकली बोलतो, म्हणजे ग्राउंड लेवलला. म्हणजे आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे, का डिस्ट्रॉय करायचं आहे? का तर पक्षी स्थलांतर व्हायचे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या इथं, म्हणजे बाहेर याच्यात नाही यायचे. आता त्याचं प्रमाण कमी झालं. का झालं असेल की वॉटर पोल्युशन असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे ज्या अर्थी पक्ष्यांना कळते की ती प्लेस चांगली नाही आहे, तिथं आपण मानव आहे आणि आपल्यासारख्या माणसांना जर ह्या गोष्टी कळत नसल्या की आपण डेव्हलप करावले कोल्हापूर का डिस्ट्रॉय करावली, म्हणजे आपलं जीवन आपण डिस्ट्रॉय करावले काय, सरळ सरळ. म्हणजे आता वाईट वाटते एक गोष्ट बघताना की हरिओम नगरमधनं ते पाणी, मी व्हिडिओ पण म्हणते आता की तुम्ही महानगरपालिकेत, मी महानगरपालिकेचं व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर मी टाकलेला, खरं त्यातनं काय रिप्लाय झाला नाही. आम्ही वेळोवेळी ट्राय करतोय. आत्ताच्या कंडिशनला माझा एक ग्रुप आहे जे स्वच्छ भारत, म्हणजे स्वच्छ रंकाळा म्हणून अभियान आम्ही करतोय. दर रविवारी जसं जमल तसं आम्ही क्लिनिंगचे पर्पजला आम्ही तो वर्कआउट करतोय. दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे की जे ऍड पाणी होतंय ह्याच्यावरती योग्य ते हे झालंच पाहिजे. म्हणजे मला असं वाटतंय की एखादा रत्न आपल्याकडे आहे आणि त्याची किंमत नाही आहे. म्हणजे काय, कोल्हापूरला लाभलेलं रत्न आहे रंकाळा म्हणजे. आम्ही, आणि मला कधी कधी भीती वाटते की इंगोले तात्यांनी जी राखलेली गोष्ट आहे ती माझ्या पुढच्या पिढीला किंवा माझ्या मुलग्याला दिसेल का नाही असं मला भीती वाटते. खण म्हणा किंवा रंकाळाच म्हणा, वॉटेवर रंकाळा मी जो पहिल्यांदा बघितलेला लहान असताना 5-10 वर्ष असताना, त्यावेळेचा रंकाळा आणि आत्ताचा रंकाळ्यात खूप फरक आहे. म्हणजे सोसायटीचा फरक आहे. आता मी सकाळी फिरायला ज्यावेळी जात असतोय त्यावेळी पावली यंग जनरेशन ते गुटखा मावा खाऊन एवढं थुकलेलं असतात. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की आपली युथ कुठं चालले, म्हणजे त्यांच्या हेल्थचा त्यांना हे नाही आहे किंवा आपण काय थुकालोय, कुठं थुकालोय. दुसरी दिवशी माणसं चालत जाताना बघतात, बाकीच्या गोष्टी होतात. म्हणजे आपलं कुठेतरी चुकतंय की पुढची पिढी घडवायला. आणि माझं असं म्हणणं आहे की माणसांच्या बिहेवियरमध्ये चेंज झालं पाहिजे, किंवा जर तुम्हाला शेती करायचं तर ते पीक पेरलं पाहिजे, क्रॉप तुम्ही पेरलं पाहिजे, तर ते डेव्हलप होणार आहे. नुसतंच आपण दरवेळी हार्वेस्टिंग करून त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे आम्ही मनसोक्त ह्या गोष्टी करणार, त्यात नो एक्सक्यूज. खरं जर
ही गोष्ट भावना की रंकाळा काय किंवा त्यांनी काय काय बघितले, रंकाळा म्हणजे बोलवलं एवढं कमी आहे ह्या गोष्टीवरती. दुसरी गोष्ट म्हणजे माणसं बघा, सकाळी कचरा टाकायला जमला नाही की संध्याकाळी दुपारी ऑफिसला जाताना पिशवी गोळा करून आणतात आणि खनीच्या इथं जो आपला एरिया आहे मागचा एक ट्रॅक आहे तिथं आणून टाकतात. अरे म्हणजे तो काय रंकाळा हे नैसर्गिक गोष्ट आहे का कोंडा आहे? म्हणजे लिटरली पहिले तर सर तिथे 100-200 पिशव्या पडल्यात. म्हणजे हायवेतून बाहेर जाताना जशा पिशव्या आहेत तशा तिथं आता पिशव्या होत चाललेत. म्हणजे तो मागं पुढे आता खत सटून ती एक मोठी एक कोंडासारखंच होऊन जाईल माझ्यामध्ये. म्हणजे माणसांनी सुद्धा या चेंजेस केल्या पाहिजेत की बाबा क्लीन राहिलं पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी. माझा चौथा पॉईंट एक असा होता, संध्यामठचं मंदिर सगळ्यांनीच बघितले. संध्यामठचे मंदिराचे जे खांब आहेत ते 32 आहेत. ओके, 64-32 आपल्या इथे 64 आहेत महालक्ष्मीचे, हे जे ते 32 आहेत. त्याचं जर कार्विंग बघितलं आणि जर ते डिझाईन बघितलं तर महालक्ष्मी मंदिरासारखे जे खांब आहेत म्हणजे वरती कर्व, मध्ये स्क्वेअर आणि खाली डिझाईन, म्हणजे काय ती वास्तू त्याच व्यक्तींच्या बांधली गेली असेल. इव्हन माथुलिंग जर बघितलं वरचं तर तिथं गणपतीचं आहे आणि खाली शिवचं आहे. आणि संध्यामठवरून बघितलं तर गणपतीचं आहे आणि खाली शिवपिंड आहे तिथं. मला आज वाईट वाटते म्हणजे सोमवारचं मी नमस्कार करताना की आपण महादेव म्हणजे ती पिंड पाण्यात बुडलेली असते आणि ती पोल्युटेड पाण्यात बुडलेली आहे. म्हणजे माझ्या हिंदू धर्माला मला वाईट वाटते या गोष्टी. आम्ही नमस्कार करतोय किंवा मी माझ्याकडनं जेवढं जमेल तेवढं मी करतोय. खारीचा वाटा माझ्याकडनं जेवढा देता येईल तेवढा मी देतोय. खरं आज तुम्ही विचार करा, मातृलिंगाला गर्दी सोडत नाहीत आणि आज रंकाळ्याचे इथे जे पिंड आहे ते आपण रंकाळ्यासारख्या पोल्युटेड पाण्यात, म्हणजे किती घाण पाण्यात आपण ते शिवलिंग माझं बुडले. म्हणजे थोडं धार्मिक बोलायला गेलं तर मग ह्याच्यावरती आपल्याला काय करता येईल किंवा ऍक्शन घेता येईल. मग पुरातत्व विभाग झोपले काय? एवढे दिवस ती गोष्ट आहे. पुरातत्वच मंदिर आहे ना ते पण सुद्धा. तिथे डेव्हलपमेंट किंवा बाकीच्या गोष्टी. आणि सोसायटीचं काय झालंय, जिथं पैसे खाय मिळतात, जिथं प्रोजेक्ट आले तिथंच पळतात. ज्या ठिकाणी पैसे येणार नाही तिथे ते बघणार सुद्धा नाही. त्याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट महत्वाची नाही किंवा बाकी गोष्टीतून महत्वाची नाही. हे काकांनी जसं म्हटलं की बाबा रंकाळ्याच्या हे, तसं शिवाई पेठ कोल्हापूरला एका जे पंचगंगा होत नव्हती त्यावेळी रंकाळ्यानं जगवलेलं आहे आणि त्याचे उपकार आपण विसरून चालणार नाही. आणि जर आपण विसरत असू तर आपण मानव म्हणून जगण्यात आपल्याला अधिकार नाही. ह्या मताशी मी थोडं स्ट्रिक्टली बोलतो. खरं आपल्याला अधिकार नाही. एखाद्या आपल्याला वास्तू एवढी शाहू महाराजांसारख्या महाराजांनी जनतेचा विचार करून जनतेच्या राजाने आपल्यासाठी एवढी वास्तू चांगला आणि आपण ती डिस्ट्रॉय करतो. म्हणजे आपल्याला लाज वाटायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. आणि अवेअरनेस हा युथ पासून सुरुवात व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की ती फेरीवाल्यांचं सांगितलं. आता मी फेरीत सकाळी चालत ज्यावेळी जातोय म्हणजे त्यावरती ऍक्शन म्हणून असं करता आलं तर बघा, मी ज्यावेळी फेऱ्या जातो ते बेलचे असतात किंवा वॉफेल्स वगैरे मिळतात ते जे पडलेले असतात. माझं असं म्हणणं आहे तर प्रत्येक फेरीवाल्यांना एकदा मीटिंग घ्यायची आणि त्यांना सांगायचं तुमचा कचरा जर दिसला तर आम्ही फाईन मारणार. म्हणजे वॉफेलचे बॉक्स दिसले, भेलच्या कागद दिसली की तुमच्यावर फाईन बसणार. तुम्ही तुमच्या कस्टमरला, तुम्ही बिझनेस करा, आमचा बिझनेसचा कुणालाही विरोध नाही आहे, प्रगती व्हायला पाहिजे, त्यांचं घर चालायला पाहिजे. खरं तुमचा जो कचरा आहे ती क्लीन करायची जबाबदारी तुमचीच आहे ना. त्यामुळं तुम्ही तुमच्या क्लायंट किंवा तुमच्याकडे खायला येणाऱ्या माणसांना सांगा की सर हे गार्बेज मध्ये टाका. त्यांनी नाही टाकलं तर तुम्ही टाका, तुम्ही पैसे मिळवताय त्या गोष्टीसाठी, ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे आईस्क्रीमचं असेल, तुमचे ते पोटॅटोचे स्टिक्स असतील, ह्या तशाच टाकून दिलेल्या असतात किंवा बाकीच्या गोष्टी. तर त्या गाडीवाल्याची जबाबदारी की माझ्या एरियातलं हे मी क्लीन करणार. जर नाही केलं तर त्याच्यावरती फाईन मारा किंवा अशी काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेता आली तर ते ऍटलिस्ट क्लीन करताना म्हणजे क्लोजिंग करताना क्लीन करून जातात. बरोबर, त्यांचं गार्बेज किंवा एखाद्या गाडीवरती आपल्याला लिहितं म्हणजे टॅग एक लाईन किंवा कसा फलक एखादा बारका की कचरा, मी माझा कचरा कचऱ्यात टाकीन किंवा एखादं कचऱ्याचं कार्टून करून मला माझ्या घरात टाका, कुठेही टाकू नका. म्हणजे कचरा पेटी दाखवली तरी ते एक वेगळं साईन होऊन जाईल सिम्बॉलिक ह्याच्यानुसार. आणि पुढचं असा पॉईंट मला आठवतो बघतोय त्यात मी दिसते ना, तर टुरिस्ट येतात वेगवेगळे, बरेच लो लेवलचे आपल्या ज्या गरीब ग्रामीण भागातले येतात. म्हणजे ते तिथंच अंघोळ वगैरे करतात. ते काही हे नाही म्हणजे असेल पहिल्यापासून. तर त्यांच्यासाठी संध्याकाळच्या इथे एखादं चेंजिंग रूम सारखं, कारण लेडीज असतात, बरेच लोक तिथे बसलेले असतात तिथंच. ह्याच्यातली मला कोणाला नाव घ्यायचं नाही किंवा काय नाही. तर
आपल्याला मला हे कन्सेप्ट पटत नाही. आपण सोय करा ना. तुम्ही मला एक सांगा, जर आपण त्यांची सोय प्रॉपर केली, आता इकडे आपल्या पतोडी खणीपासून इकडे 3-4 खणी आहेत, त्यातली एखादी खण स्वच्छ केली, तिथं एखादं बाथरूम चेंजिंग रूम केली आणि आलेले जे काही टुरिस्ट आहेत जन आहेत तिथं त्यांची सोय केली तर तुमचं टुरिझम पण वाढेल किंवा क्लिनिंगचं प्रॉपर राहू शकेल. तसं काहीतरी करता आलं तरी तो सुद्धा एक चांगला पॉईंट होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी ऍड होते त्याच्यावरती काय ना काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. मी तेली साहेब रिपोर्टर तुमच्या इथे होते बघा, तेली साहेब, त्यांना पण बोलले, ते मला म्हटलेले उठाव करायला लागला तर तुम्ही तर मी त्यावेळी त्यांना कमिटमेंट दिले की तुम्ही मला सांगा, मी जिथे कुठे जायचं असेल ऑफिसला तर मी त्यासाठी तयार आहे. बाकीचं एकंदर बघायला गेलं तर आता आमचा जो ग्रुप आहे म्हणजे रंकासोच्या, त्यात बरेच वयस्कर तुमच्यासारखी माणसं आहेत, म्हणजे मला नाही, मग ते मला एक जण म्हटले हा ग्रुप चांगला झालाय आम्हाला, आता ह्याच्या पुढच्या काय ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येतात. क्लिनिंग तर आपण करायचीच आहे, तर ह्याच्याबरोबर आपल्याला दुसऱ्या काय ऍक्टिव्हिटी करता येतात काय. म्हणजे काय, आता ग्रिल जे आहेत रंकायच्या कडेचे ते रंगवलेले नाहीत, म्हणजे किती वर्षानुवर्षे गंजल्यासारखे झाले. तुम्ही लाइटिंग आणि सुशोभीकरण नावाखाली कधी ते रंगवले नाहीत. तर ते म्हणले आपला पण थोडंफार काढून आपल्याला काय करता येते का बघा, की ग्रिल रंगवणे किंवा आपल्या इकडच्या शालेय पालीच्या गार्डन मधले जे बाकीचे आहे त्याला आपल्याला डेकोरेटिव्ह काय करता येते काय. मग असे जसं मी पॉईंट मारला की जिथं फंड्स आहेत तिथंच जाणार, त्याच्या शेजारचा एरिया कसा आहे नाही ते त्यांचा प्रश्न किंवा त्यात पैसे मिळत नाहीत. तर खनिवरचं तुम्ही पोहायला येत आहे त्यासाठी, खनिवरचं लोकप्रतिनिधी लोक वर्गणीतून केलेलं डेव्हलपमेंट बघा, त्याचं बजेट तुम्ही एकदा या सर काशी सर आणि येतात काय त्यासाठी. हा म्हणजे जर लोक वर्गणीत ह्या गोष्टी होत असल्या तर सीआर मध्ये पैसे येऊन ह्या गोष्टी होत नाहीत. त्याचं दुर्दैव आहे. म्हणजे कुठं ना कुठेतरी गव्हर्नमेंटच्या मिस्टेक्स असतील किंवा लूप फॉल्स असतील जे फाइंड आउट करणं गरजेचं आहे असं मला वाटते. डेव्हलपमेंटच्या नावाखाली जसा मगाशी मी युथचा विषय काढला तर आपणच की नाही 10 कोटी त्या लाईटला, आणि जर पाणी चांगलं राहिलं नाही तर लाईट मी नाचाय कोण येणार आहे. बरं युथला तुम्ही मेसेज काय झालाय, रील करा त्या लाईटच्या खाली आणि बस. कल्चर आपलं काय आहे, शाहू महाराजांचं स्विमिंगला काय महत्व आहे हे शिकवा की. तर तुम्ही ते चांगले बल लावून ते रील तिथं करा आणि ते शेअर करा, माझा रील हे ज्या रंका नको आहे खरं ते आपण जे एवढा मोठा रंकाळा चूळ भरू शकत नाही, म्हणजे चूळ हो, एवढं पाणी असून घेऊ शकत नाही. यासारखं दुर्दैव नाही सर, एवढं मोठं आपल्याला पाण्याचं हे असून सोय असून एक गोट पाणी आपल्याला मिळत नाही. बरं त्याच्यातला हा. आणि इव्हन बरं मी काय म्हणतोय, तुम्हाला करायचंच आहे ना, मग युथला मेसेज वगैरे सांगा ना, व्यसन मुक्तीचं काय तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येईल काम आहे. बरं जे लाईटचे काम केलेत ते मेंटेन नाहीत वेळ प्रॉपर. माझं प्रशासनाला असं पण म्हणणं आहे शहराचं सौंदर्य युथ सुद्धा आणि आपला युथ आणि त्याची भाषा पूर्णपणे खालच्या त्याला आपणच जबाबदार आहे असं मला वाटतं. सगळेच आहे, आपणच आहे. शहराचे धोरण करते, शहराची भाषा बरोबर. तुम्ही गांभीर्य ते जो सौंदर्य सर तुम्ही कधी पाहता, मी त्या खंडच्या प्रेमासमध्ये बघतो तर तुम्ही प्रेमानं हातात करतो त्यांची जी भाषा चिंतेचा विषय शहराच्या ओळखून त्याच्यावर विचार करायला पाहिजे. सर आता हे सौंदर्य आहे, म्हणजे मार्ग आहे सौंदर्याला. खनिवर लिटरली गांजावडच बसतात दुपारच्या वेळेला. आम्ही पोलिसांना सांगितलं 1-2 राऊंड मारा तुम्ही, तुम्हाला त्यात पोरं गावतील. त्या काय नाही उपयोग नाही, म्हणजे वर्कआउटच होत नाही सर. खरी कंडिशन सांगतो. बरं आम्ही किती बोलायचं, आम्हाला जेव्हा दिसणार तेव्हा बोलणार. मी इंद्रजित साळुगे. प्रथमतः तरुण भारतचे आभार. काशीद सर आम्हाला नेहमीच संधी देतात, त्यांच्या शब्दाला मानून आपण आलो इथे. तर आजचा विषय फार चांगला आहे. रंकाळ्याचा विषय सर्वांना माहितीच आहे. रंकाळा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता बऱ्याच जणी आमच्या भयाने सांगितलेलंच आहे, विकासदारांनी सांगितलं, आम्हाला तर फार अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. सर मग सगळ्यात महत्त्वाचं मग तुमच्या माध्यमातून, समाज माध्यमात जे आपलं तुमचं पत्रकारितेचं हे आहे, त्यांच्यात महत्त्वाचा विषय आहे की पहिल्यांदा रंकाळ्यावर निधी आला किती आणि त्याचा खर्च खरोखर झाला किती, ह्याचं जर असं माहिती अधिकारी कुणीतरी काढून नेमकं खर्च म्हणजे कितीतरी वेळा ऐकतोय
प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येक रंकाळ्यासाठी एवढा निधी, रंकाळ्यासाठी एवढा निधी. तो खरोखर किती खर्च झाला. त्यातल्या सांगायचं म्हणजे आमच्या अजूनही ते आपल्या पद्म उद्यानपाशी ते गेंडे, काय अवस्था, हत्ती, म्हैस एक म्हैस एक आहे ती, खरोखर नको, दुर्दैव वाटते. म्हणजे पर्यटक येतात बघतात, काय नाही ते हे कनेरी, म्हणजे जे कनेरी मठाव करायचं होतं ते इथं केलं, ते महाराज आहेत ते इथं येणं शक्य नाही. मग त्यासाठी किती पैसे आले आणि किती गेले हा एक शोधच आहे. खर्च झाला. तो शोधच आहे मोठा. साहेब आपल्या इथं रंकाळा आपल्या एवॉर्डला येतो, एवॉर्डच्या शहर अभियंत्यांना अक्षरशः लेटर देऊन, फोन करून, रिक्वेस्ट करून, सगळ्या पद्धतीने सांगून दमलो. त्यांना किरकोळ पद्धतीत एक भयानं विकासदारांनी सांगितल्याप्रमाणे प्रबोधनकारक बोर्ड लावले येणार. विकासदारांनी आमचे लीड घेऊन 500 रुपये काढून आम्ही ते बोर्ड लावले. संजय शिंदेना रिक्वेस्ट करून तुमची जाहिरात करा आणि आम्ही बोर्ड लावले ते. म्हणजे एवढं प्रशासन ढिंब आहे रंकाळा बाबतीत. म्हणजे मला काय म्हणायचं, या 10 वर्षात कॉर्पोरेशनचे इलेक्शन झाल्यानं 10 वर्ष पूर्ण प्रशासन ताब्यात होतं. जसं रंकाळा जेवढा खर्च आला तेवढं या प्रशासनाच्या मूळ अधिकारी आहेत ना, यांच्या किती स्टडी भरल्या हे पण जरा तपास केला पाहिजे. यांची किती प्रॉपर्टी यांनी केल्या. कितीतरी वर्ष रंकाळा प्रेमीची मागणी आहे. रंकाळ्याला 1-2 बॉडीगार्ड, त्यांना काय फरक पडणार नाही. सगळ्या लोकांना माहिती आहे कोणतरी आहे, विचारणार कोणतरी आहे. 2 गाडी रंकाळ्यासाठी, एक स्वतंत्र टीम. आज साहेब ही अमर मंडलिका असू दे आणि रंकाळ्यावर तुम्हाला सांगतो 12 ते 15 ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपशी आम्ही थोड्याफार रंकाळा संवर्धन समितीतून कनेक्टिंग आहे. बरोबर आहे. हे प्रत्येक ग्रुप साहेब रंकाळा स्वच्छतेसाठी, रंकाळ्याच्यासाठी आपलं योगदान देत असतात. मग मला समजत नाही, रंकाळ्यावरती जे उद्यानमधले कर्मचारी आहेत, रंकाळ्यासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत, यांचं नेमकं काम काय, हे करतात काय. हा नाही, मी म्हणतोय मग त्यासाठी, मी काय म्हणतोय त्यासाठी आता आपण बघतोय रंकाळा पर्यटन म्हणजे 100 80 बऱ्यापैकी लोक महालक्ष्मी मंदिर झालं की दुसरं रंकाळा. ह्याच्या आधी कुठे जायचे, न्यू पॅलेसला जायचे. अजिबात नाही. सुविधा द्यायची जबाबदारी यासाठी आता आम्ही माझं काय म्हणणं माहितीये, माझं याच्यावरती काय म्हणणं माहितीये, वर्क आउट झाला पाहिजे. आता सकाळची जी क्लिनिंगची कामगार आहेत ना, दुपारच्या शिक्षणाच्या प्रत्येक प्रभागातली जी क्लिनिंगची आहेत ती दुपारची तुम्ही फिरवा की रंकाळ्यावरती, म्हणजे त्यांच्यानं कामच करून घ्या. तुम्ही काय पे करताय, मग त्यांचं काम करून घ्या ना. म्हणजे काय करा, आज ह्या प्रभागातल्या 5 लोकांनी येऊन दुपारी रंकाळ्याचं क्लिनिंग करायचं, उद्या दुसऱ्या प्रभागातल्या, का रोटेशन ठेवा. साहेब मला असं वाटतंय प्रशासनाला रंकाळ्याकडे लक्षच द्यायचं नाही. म्हणजे कितीतरी वेळा सांगून झालेलं आहे, आंदोलन केलेले आहे, लेटर दिलेले आहेत, पत्रव्यवहार केलेला आहे, काही खरं प्रशासनाला लक्ष द्यायला नाही. त्यातल्या त्यात तुम्हाला आता मी याच्यावर पर्यटनाचे विषय बोललो ना, जेवढे लोक महालक्ष्मीला येतात त्याच्या 80% लोक रंकाळ्यावर येतात. मग ते रंकाळ्यावर जे महालक्ष्मी मंदिर स्टेट ताराबाई रोडनं जो आपला जो ओघ येतोय, त्या ताराबाई रोड आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. म्हणजे आता कपिल सर्वोच्च डॉक्युमेंटचे जे पार्किंग चालू आहे, त्या पार्किंग मध्ये जे पूर्वीच्या हातगाड्या होत्या त्यांना तिथं आत जागा द्यायची, बरोबर आहे. आता पार्किंग चालू आहे तरी सुद्धा गाड्या त्या तिथनं पुढे 5 फूट रस्त्यावर, तिथनं पुढे पब्लिक, तिथनं तुम्ही 3 फुटाचा रस्ता सोडून इकडे भाजीवाली, म्हणजे मूळ लोक येणारी तिकडनं. आणि त्याच्यापेक्षा मला या तुमच्या माध्यमाच्या प्रतिनिधी मी सांगतो, नागरिकांनी शांत झालं पाहिजे, जागरूक झालं पाहिजे. आपला मागे एकदा विषय झालेला होता, परत ज्योतिबाची चैत्र यात्रा होती, मी जवळ बघितलं एक कोल्हापूरचा नागरिक, मग मला एवढी कळकळ वाटली ना. ज्योतिबा चैत्र प्रचंड संख्येने भाविक होती. त्याच दरम्यान दुसऱ्या दिवशी आपला महालक्ष्मी, त्या दिवशी महालक्ष्मी संध्याकाळी रथ होता. रथासाठी म्हणून साहेब निवृत्ती चौकापासून दुपारपासून रस्ता बंद होता. येणारं पब्लिक अक्षर इकडं तुमच्या तटाळ तालमीपासून जो रस्ता गेलाय खाली, तिथं काहीतरी मारुतीचा काहीतरी विषय होता. तिने 1-2 फूट नाही, पूर्ण रस्ता बंद आणि सलग 3 दिवस रस्ता बंद. त्याच्या पुढे आमच्या उभामारुती चौकात महाप्रसाद होता, तिथं रस्ता बंद. म्हणजे काय बाहेर गावची किंवा ह्या लोकांनी पाणी वरून मधला न्यायसाठी तो रस्ता बंद नाही. त्या दयावान बसणं उभामारुती चौकापर्यंत जी चॅनेलचं काम चालू आहे गांधी मैदानचं, तो रस्ता बंद. म्हणजे मी काय हॅलो कुठं हे सगळं म्हणजे पोलीस प्रशासन म्हणा किंवा महापालिका प्रशासन, यात्रा चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि पूर्ण बंद. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. काय करायचं काय माणसाने. हा
म्हणजे अक्षय हल्ली तर काय झालंय, ओके 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 ओके. 3 फूट शेताची ट्रेन चालू आहे ना मनवेची. हा टायमिंग जी आहे ती अतिशय चुकीची आहे. इकडचे रोड बंद आहेत आणि इकडे तुम्ही मनवे केले आणि सगळ्या ताराने रोडवर ओरान साहेब हे करत असताना त्याला लागून जी संलग्न रस्ते आहेत ते तुम्ही फालतू करण्यासाठी बंद करताय. ते ओपन पाहिजे का नको? ज्यावेळी मला एखादा बनवे दिला साध्या ज्योतिबा यात्रेकरून फार हाल झालं. पण आपल्याला ते कळत नाही आता कुठं जायचं आणि हा. बाहेरून आलेलं काय करायचं. हा? अक्षय आणि साहेब पोलीस लगेच दंड करत नाहीत, फोटो काढून घेतात आणि नंतर त्याला गावाकडे नोटीस. लोक साहेब भांबावतात, कोल्हापूरला नको म्हणतील यार. लोक भांबावतात. अनेक साहेब मी मुद्दा तुम्ही काल मला सांगितलं त्याप्रमाणे मला मागं पण हर्षजी गाडगे जे साहेब होते आपले त्यांनी त्यांना विषय बोललेलो. ऍक्च्युली फेरीवाल्याच्या संदर्भात फेरीवाल्यांनी आता परवा जो गाड्याचा प्रकार झाला ठीक आहे, ते आपण हाणून पाडला, आपण सगळ्या गोष्टी केल्या, तर त्या संदर्भात त्यांचं जे मूळ प्लॅनिंग काय होतं, फेरीवाल्यांची संघटना काढायचं, तिथं बोर्ड लावायचं, त्याचं हे पेपरमधून वाचायला विषय आम्हाला हा कळाला. तर ते फेरीवाली संघटनेचा साहेब याचा नियम आहे. मी स्वतः त्याचा माहिती घेऊन कॉर्पोरेशन माहिती घेतली. तिची गाड्याची साईज आहे ना ती 4x4, म्हणजे त्या ज्या गाड्या लावलेल्या होत्या त्याच्या ठराविक ज्या गाड्या होत्या त्या परफेक्ट त्या साईजच्या होत्या. मला काय म्हणत ते आपण चुकीच्या ठिकाणी होत्या, चुकीच्या ठिकाणी होते काढले. आज तुम्ही जर त्या आमच्या अशोक देसाईच्या मागच्या बाजूनं पार आमच्या अंबा डॅमपासून इकडं तांबड कमानीपर्यंत जर गाड्या बघितल्या तर अक्षरशः एक दुकान काय निघाल एवढ्या गाड्या. गरज मग त्याला काय साईज आहे का नाही? मग लोकांना रोजगार काय भैया, लोकांना रोजगार पाहिजे आहे, परत हे पाहिजे आहे, तर त्यात आपण एकाला 3 माणसं ऍडजस्ट करू शकतो का नाही? एकानं सहानुभूती जरूर आहे दुर्बल घटकाला. खरं किती याचा अर्थ असा नाही की त्याचा गैरफायदा घेऊन आणि नंबर ऑफ भाड्यानं दिलेले आहेत. 20 सुरुवात गाड्या सुधाकर काशीत करतो जेव्हा भांडणं झाली आणि मग मी कोणतर म्हणतंय दे की भाड्यानं, कशाला दिवसभर उभारते. समोर ती भांडणं झाली ना फेरीवाल्यांची. वा, वा. ते कक्षेचे साहेब होते. सगळ्या गाड्या त्यांनी हे केल्या, फक्त 20 गाड्यांना परवानगी होती. तुमची महाराजांची भेलची गाडी केवढी आहे? 100 गाड्या आहेत. महाराजांची भेलची गाडी केवढी आहे तुमच्या समोर? होय, होय. तांबड कमानी एवढी सुंदर झाली आहे. तांबड कमानी झाली, झाड उगले, त्याला साईडने कठडा केले. संध्याकाळी 6च्या वेळी जर तुम्ही जर त्या खडकावर जाऊन बसला, एवढी सुंदर वाऱ्याची झोळी घेत असते, तर तिथं सुद्धा सगळं चुकीच्या पद्धतीने झाली. तिथल्या लोकांनी रस्ता कमी पडते म्हणून कमानीत आत गाड्या पार्किंग केली 4 व्हीलर. म्हणजे एक आपण तिथं गेट हे सुद्धा लावू शकत नाही. एवढी सुद्धा प्रशासन किंवा लोकांना तिथले त्याचं हे नाही. नमस्कार, मी अभय देशपांडे. एक तर काशीद साहेबांचं आणि तरुणदाचं आभार, कारण एवढ्या जागृतीनं पत्रकारिता करणारे पण आता समाजात लोक कमी आहेत की असे सेन्सिटिव्ह विषय घेऊन आणि आमच्यासारख्या लोकांना, कोल्हापूर प्रेमी, रंकाळा प्रेमी या लोकांना काहीतरी व्यक्त व्हायला संधी मिळते. कारण अशा हे कमी राहिलेत की जिथं कुठे व्यक्त, कारण कुणाला काय वाटतं ह्या गोष्टी फार बघायला लागतात. तर पहिल्यांदा तुमचे आभार. आमच्या पिढीनं रंकाळा वाळलेला पण बघितलाय कम्प्लीट, म्हणजे आम्ही चालत क्रॉस केलाय आणि ओव्हरफ्लो झालेला पण बघितलाय. म्हणजे ह्या रंकाळ्याचा आणि आमची तर लाईफलाईन आहे, शिवाजी पेठेत असल्यामुळं लाईफलाईनच आहे आमची. मी सकाळी ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल, दुपारी पोहायला जाणं, सकाळी फिरायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं मी वाढलोय, जगलोय त्या रंकाळ्यावर. आणि आजचा जो विषय हा व्यापारीकरण किंवा हा याच्यावर तर बोलणं मला थोडंसं हक्कानं बोलायचं आहे की आम्ही पदाचे पैसे खर्च करून रंकाळा जेव्हा साफ केला, अर्थमिंग मशिनरी आमच्या लावल्या त्या, आम्ही नंतर आम्हाला अजितदादा आल्याने त्यानंतर शासनाचं पाठबळ मिळालं थोडं. तर ते यायच्या आधी जे सगळं केंद्रावर काढायचा जो विषय होता ते आम्ही पदरमोड करून तेव्हा केली होती. आणि ते करायचा उद्देश एवढाच होता की त्यातनं कोणाला काय पर्सनल काही फायदा होणार नव्हता. कोल्हापूरचा वैभव आहे ते आपल्याला साफ व्हायला पाहिजे. जसं कोल्हापूर चालणार आहे, जसा अंबाबाई देऊळ आणि रंकाळा याच्यावर हे आपलं बऱ्यापैकी अर्थकारण अवलंबून आहे. कारण कशा हे येणारे पर्यटक येणार आहेत, हे 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या आपण पण प्राऊडली सांगतोय. तर त्यावेळेला असं वाटतंय की आम्ही सगळे खर्च करून जर ते कोणतरी येऊन तिथं, म्हणजे आम्हाला कुठल्या धंदेवाल्याच्या विरोधात बोलायचं नाही, पण त्यांनाही थोडीशी जागरूकता पाहिजे की आपण काय करायला लागलोय. आणि जोपर्यंत त्यांच्यात काय निर्माण होत नाही या गोष्टी की बाबा हे करायला चुकीचं करायला, ठीक आहे, पैसे मिळवा, कशी व्यवस्थित मिळवायची तुम्ही लोकांशी डिस्कस करा, त्याच्यात प्लॅन्स काय असेल. जातं बोडके साहेबांसारखे जर त्यांना काय प्लॅन दिले, खरोखरच धंदा करायचा आहे, तर जिथं आल्यानंतर खूप छोट्या छोट्या सिटी बघतोय आपण. म्हणजे जयसिंगपूर सुद्धा प्लॅन गाव आहे, एवढंसं गाव आहे, पण ते महाराजांनी बसवलेलं
प्लॅन गावायचा. आता ठीक आहे, त्याचंही थोडासा ते बोलणं आता योग्य नाही. पण तेव्हा वाटते की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जागरूकता यायला पाहिजे. प्रत्येक शासन किंवा प्रशासन हे हे आहे म्हणजे निष्काळजी आहे, त्याशिवाय हे कोल्हापूरची अशी वाट लागलीच नसती. थोडंसं जरी कोणाला एक कपूर सारखा प्रशासक येतो आणि कोल्हापूरची गडी बसवतोय, जे येणाऱ्या प्रत्येक प्रशासकाला शक्य होतं ते. म्हणजे अगदी राजकारणी लोकांचं मी काय हे घेत नाही, राजकारणाचं तर पहिलं कर्तव्य होतं ते, पण काय त्यातनं उदासीनता, कोणी भानगडीत पडायचं, काय सांगायला गेलं की त्यामुळे आम्ही जेव्हा कलेक्टर्सना वगैरे सांगतो ते म्हणतात आम्ही सांगून आलोय, आता काय ऐकत नाही, त्याला काय करू आम्ही. त्यामुळे हे नुकसान पुढच्या पिढीचं खूप मोठं होणार आहे. आपण तुम्ही आम्ही आता आज बऱ्यापैकी पुढे आलोय, पण पुढच्या हो हो नाही, मोठा विषय म्हणजे कोल्हापूरमध्ये एक्झॅक्टली होय 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 सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की आता मुलं शिकतात आणि पुण्याला तिथं जाऊन दिवसभर राबतील, 30,000 रुपयासाठी सगळं त्यांची जवानी वाया घालवतील. पण कोल्हापूरमध्ये का तर आम्ही ती बसून काय करू म्हणतात. म्हणजे त्यांच्या एका दृष्टीनं बघितलं तर ती पिढी आपल्याला काय वाटेल ते करून कोल्हापूरमध्ये थांबवायला ह्या सगळ्या गोष्टी आपण जपल्या तर त्या कारण ह्याच्या पुढच्या आज सामाजिक प्रश्न बघितला तर कोल्हापूरमधल्या मुलाला मुली मिळायच्या अवघड झाल्यात. म्हणजे तुम्ही आज शिवाजीपेठ, मंगळवार पेठेत आपल्या बरोबरची 50, 55, 60 वर्षाची पोरं अजूनही 40, 50 माझ्या ओळखीची पोरं ज्यांचे लग्न झालेले नाहीत. असे ह्या मोठ्या समस्या म्हणजे रंकाळाशी कनेक्टेड नाही पण इनडायरेक्टली आहे या सगळ्या गोष्टीला. आणि ज्या परंपरा त्या त्या काळातल्या आहेत होय त्या म्हणजे आमचं वैशिष्ट्य म्हणून आम्ही होय, होय, सांगा. होय. आम्ही म्हणा दर 4 वाक्याने शिवी देतोय. आता कुणाच्या तोंडात येतं आपले सांगाय आहे, काही जण असतील असली काही तर प्रसिद्धी झाल्या मटणाशिवाय चालत नाही होय होय असं काय आहे का? तांबडा पांढऱ्या पुढे जाईनच झालो आपण. नक्कीच काहीतरी एक शहराचा पालक म्हणून आपण या लक्ष घातलं पाहिजे. हा थोडस तेही सांगायचं मला की थोडं इतक्या प्रशासन होतं त्यावेळेला आपण त्यांच्यावर ढकलत होतो. आता आपल्या सुदैवानं लोकशाही मार्गाने आलेला आहे आणि थोड्याशा आपल्या प्रोएक्टिव्ह दिसायला लागतात महापौर लोकांशी समजून घेणं. तर आपण तर सगळ्यांनी द्यायला, पण मला वाटतं चळवळ उभा करायला जी आता जेनजी आपण आहे या लोकांना इन्व्हॉल्व्ह करून तर काहीतरी ह्या घटना बदलू शकतील. तुम्ही आम्ही सांगणार हो करूया ठीक आहे म्हणणार, सही करणार, योग्य ती कारवाई करावी म्हणणार, परत तुम्ही आपण असेच परत एक पुढच्या महिन्यात आणि नवीन विषय याच्या पुढे जात जाणार नाही. तर ह्या यंग जनरेशनसाठी आपण मी प्रत्येक वेळा सांगतो की त्यांना इन्व्हॉल्व्ह करून कोल्हापूरची माहिती, कोल्हापूर काय आहे, इथं तुझं पुढं काय होणार आहे, कोल्हापूर मधल्या रंकाळा वाचला, या सगळ्या गोष्टी कोल्हापूर वाचलं तर तुझं पुढं काय होणार हे जेव्हा समजायला लागतं. मुलं आता हुशार झालेत, म्हणजे सोशल मीडियाचा जेवढा दुरुपयोग होतो तेवढा उपयोग पण आपण पॉझिटिव्ह घेऊया त्याचा. तर अशा गोष्टी व्हायला पाहिजेत. दुसरी गोष्ट राजकीय लोकांना आपण सांगायशिवाय पुढे काय करू शकत नाही. आता ते बरोबर आहे काय चूक आहे, कोण काय त्यातनं पैसे मिळवायला या गोष्टीत आपण जाऊन उपयोग पण नाही आणि त्याचा काय आपल्याला त्यात झालं तर हा म्हणजे रान उठून किती उठवायचं असं होतंय. म्हणजे आता थोडंसं माझं म्हणणं आहे की या निमित्तानं आपण यंग जनरेशनसाठी काय करता येईल प्रत्येकानं जरा थोडंसं त्यात हे करूया. आणि आपण कुणाला काही सांगण्यापेक्षा पोरांनी जर सांगितलं, आपण जर सिग्नलला ह्या मुलांना उभा केलं यंग पोरांना की बाबा एक बोर्ड घेऊन आणि काय आता कोण थुंकायला लाय त्याला गुलाबाचं फुल देऊन, का तुम्ही प्रत्येक सिग्नलला बघा थांबला की पहिलं काम त्याचं ते पिचकारी मारायची. तुम्ही सांगायला लागलं की शाणायचं जा म्हणतात ते. म्हणजे आम्ही अरे परवा होय अगदी अगदी आता आम्ही परवा म्हणजे मी आता एक वर्षाभरापूर्वीची गोष्ट आहे, दुपारच्या वेळा कोल्हापूरचा माणूस, आता नाव घ्यायचं नाही, पिशवी बांधून आला आणि फेकला ह्याच्यात. आम्ही काय चाललो होतो रस्त्यात, थांबलो गाडी घेऊन, आपलं काय केलंस तू, म्हटलं तुला काय करायचं, मला ते बघेल घेते तू. हा मग आता एक तर आम्ही भांडण करायला पाहिजे किंवा तर ह्या सगळ्या गोष्टी याला अवेअरनेस थोडा आणायला पाहिजे आपण. आणि हो नाही 100% थांबल्या जातात. प्लास्टिकच्या पिशव्या पण कम्पॅरेटिव्हली कमी झाल्या जातात, पण त्याही थांबायला पाहिजे त्या. होय होय सकाळी बसेस येतात, त्या बसेसचं सगळं त्यांचं संडासपासून सगळ्या गोष्टी सॉरी टू से
आंघोळपासून सगळं. त्यानंतर ते देवाचे काय ते तिथं बघितलं तर त्या येऊन यल्लम्माचं काय अंगात ते यायला वाकडं लागलंय. हलगी वाजवून तिथं आमच्या समोर चालतंय सगळं. अलीकडे ते आणि मंदिर सगळा तो आपल्या कचरा बंद पडला का ते हा सगळा तो कचरा एक तर कोपऱ्याला नाही तर पाण्यात दुसरीकडे टाकायला त्यांना म्हणजे व्हेकल्स तसं अनावश्यक सर तुम्ही जर असला क्लासला अट्रॅक्ट करायचे की सरांनी पर्यटन म्हणून काय केलं की पर्यटन आला पाहिजे लायबिलिटी काय गरजेची आहे एवढं पाणी. गाडीवाल्याला सगळ्यांना म्हणजे एक कचरा झाला तर सगळ्यांना पेनल्टी लावावी लागेल. प्रत्येक जण अवेअरनेस म्हणजे माझ्या समोरचा पडला मला काय संबंध नाही असं म्हणण्यापेक्षा तिथं दिसला तर हे ज्या काय 10, 20, 25, 50 गाड्या आहेत सगळ्यांना सांगा 10,000 रुपये तुम्ही बघा मध्ये तुमचा आपण आतापर्यंत आलोय काहीतरी चांगलं घडेल तर आपण फार शासनावर किंवा प्रशासनावर अवलंबून आपण काय तरुणदादा असेल किंवा म्हणजे मला आठवतंय दुसरा तेव्हा सुद्धा आम्ही सहभाग घेतला होता. सकाळमध्ये असताना तुम्ही रंकाळ्यावर म्हणजे झाडं लावायला किंवा याचा जो विषय होता शहर हे घरांचं घर आहे. हे प्रत्येक नागरिकाची किंवा सदस्याची घराची जबाबदारी घर सांभाळायची. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक काम करत राहायचंच आहे. नमस्ते, मी अजय कोराणे. रंकाळा चळवळीचा रंकाळ्याची आस्था असणारा, रंकाळ्या शेजारी राहणारा, आमची 3 जनरेशन रंकाळ्याशी कनेक्टेड आहेत. ऋतुरेश्वर पेठमध्ये माझे आजोबा होते. आम्ही दोन्ही बाजूला रंकाळ्याच्या आमच्या आता प्रॉपर्टी आहे आणि चालायला वगैरे सगळे आमचे 3-4 जनरेशन रंकाळ्याचा उपभोग घेत आलेले आहेत. तरुण भारतनं हा अतिशय चांगला उपक्रम परवाच्या झालेल्या अतिक्रमणाच्या विषयामुळं ताजा असताना योग्य वेळी टायमिंग साधलेला आहे. त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो. तर मी थोडं टेक्निकल अर्बन डिझाईनशी संबंधित हिस्ट्री आणि असे विषय घेतो कारण मी एका टेक्निकल ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सायलेंट झोन हा जो विषय आहे जो की रंकाळ्याच्या पश्चिम दक्षिण बाजूला आहे, तर त्याचं प्रिझर्वेशन जे आहे ते करणं फार गरजेचं आहे. कारण पक्ष्यांचा अधिवास जो आता बऱ्याच जणांनी विषय मांडला, तर तो अधिवास जर का जपायचा असेल तर परताळ्याचा जो विषय आहे आणि सायलेंट झोन मध्यंतरी दिखाव्यासाठी 2 कमानी केल्या होत्या, परंतु त्या बसनं म्हणजे कुणाला तर टर्न मारून जायचं म्हणजे गोकुळचे टेम्पो असतील किंवा शाळेच्या बसेस असतील, म्हणजे कुणाचं वैयक्तिक आपल्याला हे करायचं नाही आहे. खरं थोडासा त्रास जरी झाला, आज आम्ही वन वे केल्यानंतर ताराबाई रोडला यायचं झालं तरी रंकाळा वेस्टला जाऊन यायचं आम्ही मान्य केले ना, मग तिथं का नाही होत? म्हणजे निसर्गाचं जपणूक करायची असेल तर सायलेंट झोन प्रिझर्वेशन मस्ट आहे. दुसरं, रंकाळा जो आहे आता जसं श्रीकांत कदमनी सांगितलं की त्यांनी एरियामध्ये सांगितलं की 375 एकर वगैरे क्षेत्र रंकाळ्यावर सिंचनाखाली रंकाळ्यामुळं होतं. तर त्यासाठी रंकाळा आडवापाट योजना मी बऱ्याच वेळा सांगत असतोय, ती विकसित केली आणि फुलेवाडीचं नंदनवन रंकाळ्यावर झालं. जसं तुम्ही बोलला रंकाळा ट्राय केला होता आम्ही चालत, त्या रंकाळ्यातलं गाळ जो आहे स्वच्छ गाळ तो आमच्या शेतात फुलेवाडीकरांच्या माझ्या शेतात आहे गाळ. म्हणजे एवढा सुंदर रंकाळा. त्यानंतर इरिगेशनचे काही स्ट्रक्चर्स रंकाळ्याच्या पश्चिम दक्षिण बाजूला तुम्हाला जर का रंकाळा ड्राय झाल्यानंतर ते असे चेंबर्सवर आलेले दिसतात. तर जुने जे रिटायर्ड इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडून त्याची माहिती आणि उपलब्ध डॉक्युमेंट्स जर का उपलब्ध केले तर त्याचाही काही उपयोग असेल. आणि त्याचा उपयोग कसा रंकाळ्याच्या प्रदूषण मुक्तीसाठी, त्यावेळेला कसा रंकाळा वाहत होता, म्हणजे हे फुलेवाडीला पाणी जात होतं, एक चॅनल संध्यामठकडनं जात होतं, एक चॅनल धुण्याच्या चावीकडे जात होतं. म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा उभा मारुती चौकात आहे. उभा मारुती चौकात. म्हणजे हे जे पॅसेज जे आहेत ना हे सगळे बंद झाले, त्यामुळे स्टॅग्नंट वॉटर झालं. म्हणजे पाणी जर का थांबलं तर ते गढूळ होते. आता ते वाहत नाहीत. पावसाळा सोडला, वेस्टवेअर मधनं जेव्हा ओव्हरफ्लो हे होईल त्यानंतर ते वाहत नाही. तर त्याचा जर का काय आपल्याला उपयोग करता आला तर त्याचाही अभ्यास रिटायर्ड इंजिनियर्सच्या माध्यमातून असलेलं रेकॉर्ड इरिगेशन, इव्हन फुलेवाडी सोसायटीचे पाटकरी काही जिवंत असतील किंवा रंकाळा आडवापाट योजनेचं ऑफिस होतं त्यातली काही हे मिळत असेल तर ते रेकॉर्ड सुद्धा गोळा करून त्या दृष्टीनं प्रयत्न करायला
हरकत नाही. आता रंकाळ्याचा साधारण जर का विचार केला तर ते डॅम टाईप स्ट्रक्चर आहे, अर्धन डॅम टाईप. म्हणजे त्याचा कॅचमेंट एरिया म्हणजे साने गुरुजी आणि देवकर पानंद वगैरे हा उंचावरचा एरिया आहे. तिकडून 2 ओढे आले आहेत. परताळ्यातनं वगैरे येणारं पाणी किंवा शालिनी सिनेटोनकडनं तिकडनं येणारं हे सगळं पाणी मिळून रंकाळा तयार झाला. आणि त्याचं जर का जिओलॉजिकल स्ट्रक्चर बघितलं तर त्यातलं एक थेंब पाणी पाझरत नाही बाहेर. ते पूर्ण काळ्या, म्हणजे त्याचं लोकेशन एवढं छान पद्धतीनं सिलेक्शन केलेलं आहे. आणि असं म्हटलं जातंय, म्हणजे त्याला इतिहासाची चाचपणी करावी लागेल, की विश्वेश्वरय्यांनी पण ड्युरिंग कन्स्ट्रक्शन तिथं व्हिजिट केली होती. म्हणजे एवढं चांगलं हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स असलेला 267 एकर एरिया आहे रंकाळ्याचा. एवढं छान रिझर्वायर आपल्या सिटीला, सिटी ऑर्नामेंट दागिना म्हणून लाभलेलं आहे. त्याचं प्रिझर्वेशन करणं फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठी अवेअरनेस जे सगळ्यांनी उल्लेख केला, जागृती होणं फार गरजेचं आहे. समहाऊ म्हणजे काही प्रमाणात आपल्यासारखे लोक त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन ते करत आहेत. आयुक्त चांगले लाभले, कलशेट्टी साहेब होते, त्याच्या अगोदर कपूर होते, त्यांनी केलं सगळं. आता अपस्ट्रीम जी आहे ती, म्हणजे वरचा भाग जो आहे तो रंकाळ्याचा साने गुरुजी देवकर पानंद, आणि डाऊनस्ट्रीम जे आहे ते डीमार्टच्या खालचा सगळा एरिया आहे. बरोबर आहे. म्हणजे डॅमचं स्ट्रक्चर तिथं इंडिकेट होतोय. बरोबर आहे. चुका काय झाल्या तर वेस्टवेअर जे आहे रंकाळ्याचं ओव्हरफ्लोसाठी 2 वेळा रंकाळा ओव्हरफ्लो झाला. नशीब तो फुटला नाही. म्हणजे त्याची काळजी घेणं का गरजेचं आहे. बोटिंगसाठी काही पाण्याचा साठा वर्षभर राहणं गरजेचं आहे. म्हणून उन्हाळ्यात वेस्टवेअरच्या आडवं भर केली जाते. म्हणजे एक रूमच्या साईजची, ह्याच्यापेक्षा कमी साईजची भर असेल, ती भर काढली गेली नाही. त्यामुळं तेवढ्याशा भरीमुळं रंकाळा ओव्हरफ्लो झाला. नशीब फुटला नाही. आपलं कोल्हापूरकरांचं नशीब तो फुटला नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सतर्कतेनं याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. फुटपाथ, आता रंकाळा जो ब्युटिफिकेशन त्याचं जे केलेलं आहे ते चांगलं वाईट हा विषय आपल्याला काही घ्यायचा नाही. फुटपाथ जे आहे त्या फुटपाथवर, म्हणजे जर का पूर्वेकडची संध्यामठकडची जर का फुटपाथ बघितली तर रंकाळ्याची गार्ड वॉल जी आहे, म्हणजे जो कट्टा आहे रंकाळ्याचा, त्याचं फाउंडेशन जे आहे ते तेवढं रुंद आहे. आणि त्या फाउंडेशनवरच ते फुटपाथ घेतले संध्यामठकडचं. आता त्या फाउंडेशनमध्ये इलेक्ट्रिक पोल्स लावलेत त्यांनी. बरोबर आहे. फाउंडेशनमध्ये पूर्वी ते इलेक्ट्रिक पोल्स जर का अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी तिथं घेतली, जी की ॲक्च्युली MSEBनं 22.5 कोटी महापालिकेला दिले होते कंजेस्टेड एरियात. आणि ह्याच्यामध्ये फक्त ते 3,500 रुपये त्यावेळेला दर होता रनिंग मीटरचा. ते MSEBनं त्यांच्याकडे भरायचे, म्हणून ते 22.5 कोटी परत गेले सर. आता ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. म्हणजे असे जर का लक्ष ठेवलं नाही आपण, जे आता फ्रंट्स वगैरेचा विषय झाला ना, ते पोल आहेत ना, ते पोल अंडरग्राऊंड तिथं हे करून ना जर काही केलं तर 4 फूट क्लिअर कट फुटपाथ राहायला चाललं. आता जर का फेरीवाले तिथं संध्याकाळी गेला, तुम्हाला चालता येत नाही. आणि ते फेरीवाल्यांचे ज्या हे आहेत की नाही, ते काय ते असं उघडतात दार, ते तुमच्या डोक्याला लागून ना इंजुरी होऊ शकेल अशा लेवलला असतात. म्हणजे भरभर चालताना म्हणजे हेड इंजुरी झाली तर माणूस मरू शकतोय. एवढं डेंजर हे. म्हणजे फेरीवाली असून त्याच्यावर पैसे मिळवतात. जसं कचऱ्याचा आहे तसा हाही विषय आहे. नंबर ऑफ फेरीवाले, त्याच्या संख्येला कुठंतरी मर्यादा पाहिजे. आता विषय काय झालाय, संध्यामठ बाजूला राहणारे जे रहिवासी आहेत 100% पहिला राईट त्यांचा आहे बिझनेस करण्याचा, कारण त्यांची जागा आहे तिथं. त्यांनी त्यांचे गाड्या आहेत आणि दारात फेरीवाले, आणि इकडे ते रस्त्यावरचे फेरीवाले. म्हणजे पार्किंगचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो कधीच कोल्हापुरात सुटणार नाही. समजा फेरीवाले जरी कमी झाले तरी पार्किंगचा थोडाफार प्रमाणात गाड्यांचा प्रॉब्लेम शिवाय पेटेची माणसं जी तिथे गाड्या लावतात. त्यातनं जो विषय काय, आमच्यात आम्ही पेटवाले, आमचं म्हणणं काय, आमचा माणूस रोजगार करू दे. तिने तिथं भाड्याने देऊन दुसऱ्याला करणार. हां तुम्ही पैसे मिळवा तुमच्या दाराला. हां, असा विषय आहे. तुम्ही तिथं काही करत नाही. तुम्ही माझ्या दारात लाव गाडी, हां, त्याला सगळं स्पेस करून तुम्ही 5-6 रुपये गाडीकडे घेत असाल तर मग असं एकाने केलं म्हणून सगळ्यांनी केलं. आमच्या खाली राजकारण उद्यापर्यंत झालंय ते. नाही, त्याला मर्यादा पाहिजेत. एक दुसरं, कोट्यावधी लाखो रुपये लाखो रुपये खर्च करून गाळा घेणार आणि त्याच्या दारात गाडी फेरीवाला, म्हणजे ते चुकीचं आहे. बरोबर आहे. आता पार्किंग, जसं महाल अंबाबाई टेम्पलला येणारे जे पर्यटन आहे तो रंकाळ्यावर येतोच, त्याच्या पार्किंगची किंवा येणारे जे ट्रिप्स आहेत त्या गाड्या सगळ्या त्या बाजूने लागलेल्या असतात, ST वगैरे, त्याची काही सोय. माझं असं सजेशन राहील की
आता तो पद्माराजे गार्डन तिकडे केले वाशी नाक्याला, तांबट कमान आहे, इरिगेशनची जागा आहे. फिश पॉन्ड सोडून म्हणजे जसं मगाशी मी बोललो जी स्ट्रक्चर्स आहेत इरिगेशनची त्या बाजूला दिसणारी ती फिश पॉन्डला पाणी द्यायसाठी आहेत किंवा काय ते पैसे चेक करायला पाहिजे. आणि ते फिश पॉन्ड्स परत चालू झाले तर आनंद आहे, ते काही हेरिटेज आहे. तेच की इरिगेशनची आहे ती. तिथं पार्किंगची व्यवस्था होऊ शकेल चांगल्या पद्धतीनं, बसेस लागतील, पैसे जनरेट होतील महापालिकेला. आणि तिथून इलेक्ट्रिक हे ना इलेक्ट्रिक नाही, मग parking कुठे करणार? नाही ते नाही एक सजेशन दिलं नाही जागा तेवढीच शिल्लक आहे. झालं बरं. आणखी एक फेरीवाल्यांबरोबर टेम्पल्स, नंबर ऑफ टेम्पल्स. आता काय झालंय, जसं हे बोलले ते यल्लमाचं लोक येतात त्या रंकाटावर तिथं आंघोळ करतात, तिथे महादेवाचं टेम्पल केलंय. धार्मिक भावना कुणाच्या दुखवायचं आपला अजिबात हे नाही. आधीच जावळाचा गणपती तिथं ट्रॅफिक जाम होते. आता एक गणपती झाला शालीन पॅलेसच्या समोर, फेरीवाले डी मार्टच्या समोर होता तिथे एक गणपती झाला. इकडं पत्तोडी खाणीच्या तिथं त्यांनी एक कृष्णाचं मंदिर बांधलंय आणि एक खणविहारवाल्यांनी बांधलंय. म्हणजे ह्याच्यावर कुणाचं नियंत्रण, जे डीपी करते त्याच्यावर कुठं रेकॉर्ड केले का की नवीन मंदिर कुठलं आणि जुनं मंदिर कुठलं आणि किती अलाव करायची. म्हणजे तो पण एक काही जणांचा बिझनेसचा विषय असू शकतोय, जे की सार्वजनिक ठिकाणी. आता खणविहारचा विषय झाला, खणविहार चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले, कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांनी काढले, चांगलं हे आहे, सरकारी जागा आहे. खरं आम्ही बांधायला गेलो ना की परवानगी शिवाय दंड आणि हे ते. सामाजिक संस्थांना इज इट अलाउड की तुम्हाला फ्री, जसं गटरावर आता दयावान मंदिर, म्हणजे माझं त्याच्याशी काही वैयक्तिक हे नाही आहे, मंडळ दयावान मंडळ जे बांधलेलं आहे गटरावर 2 मजली बनली म्हणजे हे जे विषय आहेत ना रंकाळ्याच्या बाबतीत होऊ नये यासाठी पण अवेअरनेस आलाय. आता 3रा विकास आराखडा चाललाय, तर त्यात पार्किंगचं जे मी सजेशन दिलं त्याचा विचार करायला हरकत नाही. दुसरं एक पार्किंगचं सजेशन असं आहे की आता फ्लायओव्हर, मला वाटतंय प्रस्तावित फ्लायओव्हर जो आहे तो शिरोली नाका ताराणी चौक टू शिरोली शिवाजी पूल, तर त्या सुदैवानं त्या मिटिंगला सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांच्या मी काही कामाने मला आत बोलवलं होतं आणि मला बोलायला संधी मिळाली. तर मी म्हटलं हा तुम्ही रोड करणार बरोबर आहे, 450 कोटी रिंग रोड जर का डेव्हलप केले तर सिटीवर येणारा लोड जो डायव्हर्ट झाला बावड्याकडे गेला शिरोलीचा, गोकुळ शिरगावला फुलेवाडीतनं तिकडे गेला, तर तुमची ही खर्च जो आहे इन्स्टेड ऑफ दिस पहिल्यांदा ते खर्च करा. त्यानंतर तुम्ही जो फ्लायओव्हर करायला लागलाय, मेन ट्रॅफिक कुठं आहे, लक्ष्मीपुरी, महापालिका, शिवाजी रोड, रंकाळावेश, गंगावेश, फुलेवाडीपर्यंत बरोबर आहे, म्हणजे मेन एरियामध्ये किंवा त्या पाण्याच्या खजिनापासून इकडं, तर इथं फ्लायओव्हर होणे गरजेचं आहे. मग त्यांनी माझं एक सजेशन आहे, रंकाळ्याच्या जावळाच्या गणपतीच्या बाजूला रंकाळावेशपासून वेळ बऱ्यापैकी रोडचे आहे, गंगावेशपासून असा जर का फ्लायओव्हर केला तर खालची जागा आपल्याला पार्किंग, डबल रोड झाला ना, पार्किंगला वापरता येईल. अशा पद्धतीचं काही नियोजन 3रा विकास आराखड्यात आम्ही आता ती मिटिंग घेणार आहे सेपरेट. फ्लायओव्हरचा विषय आहे. बोर्ड्स म्हणजे हेरिटेज व्हॅल्यू जे आहे, आता त्यांनी किती 1827 साली म्हणजे 200 वर्ष होतील आता पूर्ण रंकाळ्याला, म्हणजे 100 वर्ष झाली की हेरिटेज स्ट्रक्चर. आता ही हेरिटेज स्ट्रक्चर जर का झाला असेल तर स्टेट आर्किओलॉजीकडं याचं काय म्हणायचं ते वर्गीकरण करून हँडओव्हर करून कॉर्पोरेशनकडून त्याचे जे नियम आहेत ते जर का लावले तर कुठंतरी डिसिप्लिन आणि जे बोर्ड्स आहेत. आता काल जी बातमी आली होती की युद्ध झालं निजाम आणि आदिलशहामध्ये, तिथं युद्ध झालं, हे जे बोर्ड्स आहेत ना ते आर्किओलॉजीच्या नियमाप्रमाणे शालिनी पॅलेस बशी बोर्ड येईल, हे युद्ध झालं इथं बोर्ड येईल, धुण्याच्या चावीबशी ते त्या नियमामध्ये बोर्ड येतील आणि हिस्ट्री सगळी डिस्प्ले झाली पाहिजे. नुसतं रंकाळ्यावर येणार, हवा खाणार, घाण करणार, जाणार असं न होता कोल्हापूरचं वैशिष्ट्य कळायला पाहिजे. त्यासाठी हेरिटेज व्हॅल्यू इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन ते करायला पाहिजे. यायला पाहिजे म्हणजे ते येऊन तिथं ते फोटो बिटो ठेवून जाणार, आंघोळ करून जाणार, ह्याच्यापेक्षा हिस्ट्री पण समजली पाहिजे
यानं कोल्हापूरचं अट्रॅक्शन वाढेल. बरोबर आहे. म्हणजे आम्ही तर होय. राजस्थानमध्ये हो तिथे पर्यटन पॉलिसी आहे ना राजस्थानची एवढी छान आहे. आम्ही तर असं सजेशन दिले की हेरिटेज सिटी करावी कोल्हापूर. राजस्थानचे बघताना आपण खूप रिच आहे हिस्टॉरिकल तसा कोल्हापूरचा जो विचार हो केला जगात आपण मार्केटिंगच करत नाही त्याचं. कारण सगळे बघितले की पाच अभयजी तुम्ही जर का इस्तंबूलला गेला ना, मी गेलो होतो मध्ये, तर तिथे एक 7 इन्स्टंट काय म्हणतात त्याला वंडर्स मध्ये एक टेम्पल आहे. सगळं पडलेलं आहे दगडाने, एकच नुसतं हे आहे. खरं बघायला एवढे लोक आणि आपल्या इथे एवढी इंटॅक्ट स्ट्रक्चर्स आहेत, त्याचं प्रिझर्वेशन करणं फार गरजेचं आहे. तर तो वेगळा विषय आपण वेगळ्या लेवलला घेऊ. शिवजयंती जे आहे, आता सगळे इथं कसं आहे, सगळ्यांचा आस्थेचा, धर्माचा, प्रेमाचा, हिंदूचा, सगळ्यांना त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे. परंतु टॉवरच्या ठिकाणी ते जे स्ट्रक्चर आहे त्याला जोडून ते बांबू, म्हणजे आधी ते कमकुवत आहे, तो टॉवर कधी पडेल माहीत नाही, त्याला ते हे करून शेड करतात. आणि समोरची जी बाजू आहे त्याचं ते खर्च एवढा आहे हे करायला, हिस्टॉरिकल रिस्टोरेशनला रेट्स वेगळे आहेत. ते सगळे कार्व करून ते सगळे गार्ड स्टोन बसवले होते, बसवलेले त्यांनी पाडले आणि तिथं शेड करून ते हे करतात. त्याला कोण विचारणार आहे की नाही? म्हणजे प्रशासन ते परत बांधायला सुद्धा जमणार नाही तुम्हाला, एवढं छान आहे. बरोबर आहे. स्ट्रक्चरली बघितलं की इतकी वर्ष टिकलं हे miraculous आहे. जंक्शन जर बघितलं टॉप ते 8 कॉलमवर लक्षात तळापासून ते नाही नाही, ते टॉवर तर झाला जीवन खाली जे हे केले ना त्याच्यासमोर स्टेज नाही, ते असं गाड हे आहे बघ, ती पाडतात ते आणि स्टेज घालतात. म्हणजे ह्याला पण कुठं तर आणि दोन समोरासमोर ईर्षेनच आहेत दोघांचे. दोघात इतकं वय. मग त्यांनी काय केलं, आता 2 सीन सुरू झाले तर लोक कुठं बघायला येणार? त्यांचा आपसात समझोता झाला, तुमचा देखावा मग बंद ठेवायचा 15 मिनिटं, आमच्या इकडे माणसं. आता 2 वर्ष तसं सुरू आहे. गणपती आणि 15 मिनिटं शिवजयंती बघायचं, मग यांचं बंद, यांचं चालू असताना त्यांचं म्हणजे बंद. एकमेकाला मेन जो सीन आहे जे बघायला पाहिजे ते सोडून ह्यांच्या सीनसाठी ह्याचं नुकसान करायला लागलं. बरोबर आहे. दुसरं फाउंटन्स वगैरे जे आहेत ना, म्हणजे वॉटर सर्क्युलेशन जर का झालं तर शुद्धता वाढेल. बरोबर आहे. आता तो श्याम सोसायटीतनं येणारा ओढा ते रायझिंग मेननं पाणी STPला नेलेलं आहे. खरं पावसाळ्यात आउट ऑफ कंट्रोल होते. पावसाळ्यात क्वांटिटी जी आहे पावसाची पाण्याची ते प्युरिफिकेशन आपोआप होते, वाहून जाते वगैरे. खरं जर का ती रायझिंग मेनमध्ये काय प्रॉब्लेम आला तर ते डायरेक्ट पाणी रंकाळ्याचं, म्हणजे त्याचं जे आहे ना स्ट्रक्चर तिथं पण कायमस्वरूपी काही केलंय. हे सोल्युशन काढायला पाहिजे. आम्ही दिलं होतं त्यांना. खरं ते बघूया कितपत कसं पुढे नेता येईल. नवीन चौपाटी जी आहे कन्स्ट्रक्ट केली चांगला आहे. तो एकदम दुर्लक्षित भाग होता. श्रीनिवास साहेब असताना त्यांनी तो एक चांगला भाग केलेला आहे. खरं ती जी आता नवीन चौपाटी बांधलेली आहे आणि पहिली जी चौपाटी होती नवीन पदपथ, तिचं जे डिमॉलिश केलेलं मटेरियल आहे ते अखंडपणे त्या ह्याच्यात पडलेलं आहे. त्या झाडांमध्ये आणि त्या झुडपांमध्ये ते डिमॉलिश केलेलं मटेरियल पडलेलं आहे. म्हणजे ते उचलायचं सुद्धा हे आपण सुचवायचं म्हणजे मोठं. किंवा तो ब्रिज बांधलाय कुठला आपला वेस्ट वेअरच्या बाबतीत, सगळी दगडं पूर्वीची पडलेली तिथंच आहे. म्हणजे ही शुद्धता करणे, हे स्वच्छता करणे, ती कमान तिथंच पडली जिथून वाहनं जाऊ नये म्हणून केलं. तिथंच म्हणजे ह्यांना विचारणारं कोण? आणि हे एवढं लक्षात येत नाही. कॉर्पोरेशनकडे सुपरवायझर असतात, अतिक्रमण झालं किंवा कुठं काय पडलंय कुणाचं लक्ष नाही. बरोबर आहे. आणि रंकाळ्या सगळ्यात महत्वाचा भाग अंबाई टँक जेव्हा मला वाटते 80-81ला तो चालू झाला. स्प्रिंग बोर्ड वगैरे अतिशय सुंदर. मी चंद्रदीप नरके, अविनाश माकवेकर ही सगळे आम्ही पोहायला तिथं शिकलो. बरं काय, अरुण नरके सगळी उत्तम देशमुख, उत्तम 4थ्या मजल्यावर मी पण उडी मारली. उत्तम देशमुख तिथं प्रशिक्षक. एवढं सुंदर टँक, एवढा छान स्प्रिंग बोर्ड आणि हे प्रत्येक तिची अशी वाट लागलेली आहे, त्याचं लिकेज निघणं. म्हणजे खरोखर आपण प्रगती केली का अधोगतीकडे निघालोय, म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. तर तो प्रश्न
लोकांचं लक्षच नाही की त्यांच्या काय नीड आहे. आता कितीतरी स्विमिंग पूल आपले असे राजकारणाचे सगळे म्हणजे कपिलाप्रमाणे तसंच आहे. अहो, टँक कसा चालवावा? बरोबर आहे सर. त्या बाबतीत जे काही सुशोभीकरण आणून तुम्ही हा जो वायफळ खर्च आहे तो थांबाय बाबतीत आपल्या सगळ्यांचा दबाव निर्माण केला पाहिजे. हा एक विषय स्किप झाला मध्ये. खण जे आहे खणीमध्ये ICT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT मुंबई अतिशय मोठी धीरूभाई अंबानी त्याचा विद्यार्थी आहे. त्याचे फॉर्च्युनेटली 2 कुलगुरू 2 व्हाईस चान्सलर म्हणजे एक JD यादव आणि दुसरे पंडित सरांची सासरवाडी इथलं आहे. दोघांनाही आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये 1 वेळा आणलं होतं. तर त्या विद्यार्थ्यांनी पैसे खर्च करून हायड्रोडायनॅमिक कॅव्हिटेशन टेक्नॉलॉजी वापरून खनिच्या पाण्याची शुद्धता करण्यासाठी तिथं 31 लाख रुपये खर्च करून युनिट बसवलेलं आहे. तर त्याला वीज देण्याचं काम कॉर्पोरेशन करू शकत नाही. ठीक आहे, होत नाही, एवढी आपली परिस्थिती ही आहे. तो फंड रेझिंग ह्याला कसं होते वेगळा विषय आहे. खरं आम्ही सजेशन काय दिलं होतं की CSR मधनं सोलर युनिट एखादं बसवून कंटिन्युअस जर का ती प्युरिफिकेशनची प्रोसेस चालू राहिली कोणीही देऊ शकेल. मग एवढं जर का धोरण करते आणि ही जी अथॉरिटी जी बसलेली आहे त्यांच्या एका शब्दावर होऊ शकते. तर ते केलं तर ते. आणि मध्यंतरी JD यादव सरांचा तर असा विषय होता, मला फोन आला होता, मी ह्यात इन्व्हॉल्व असतो बऱ्यापैकी टेक्निकल गोष्टींमध्ये. 7.5 कोटी रुपये BPCLनं CSR मधनं रंकाळा शुद्धीकरणासाठी द्यायचं. फक्त आपण ते पाणी प्यायला वापरत नाही म्हटल्यानंतर ते ओरिसाला गेलं. हे पर्पज जो आहे तो प्रेफरन्स तिकडे गेला ना. म्हणजे एवढे पैसे द्यायला तयार आहेत, फक्त आपण त्याचा फायदा घेऊन आणि आपण चांगला डिस्प्ले जर का केला रंकाळ्याचा 100% आपण चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकू. धन्यवाद. मला तरुण भारतनं बोलायची संधी दिली. ते रंकाळा चळवळीचा आणि शहरात चळवळीचे फाउंडर कार्यकर्ता होते. सुरुवातीपासून या दोन्ही चळवळी ह्या लोक चळवळी व्हावा असा एक आमचा राहिलं आहे. एक रंकाळ्याच्या सानिध्यातच सर्व जीवन गेल्यामुळे रंकाळ्याचे अटॅचमेंट तसंच शहराचं काय दिलं लागतं ह्या भावनेतून कुठलाही व्यक्तिगत अभिलाषा नावाची पैशाची उपस्थितीची एक शहराशी अटॅचमेंट रंकाळ्याची अटॅचमेंट आपण त्या रंकाळ्यासाठी प्रयत्न होतो. मला खात्री आहे की तुम्ही तिथे कोल्हापुरात अशी भरपूर लोकांच्या आमच्यात प्युअरली अटॅच असलेली आणि त्याच अटॅचमेंटनं आपण सगळे जमलेलं की माझं शहर माझा रंकाळा माझा पाहिजे हे सांभाळायला पाहिजे. खरं तर कोल्हापुरात कशाची कमतरता नाही. भारतातील आदर्श शहर शाहू फुले आंबेडकरांचा एक विधायक विचार तर सध्या जर बघितली सामाजिक राजकीय लेवलवर शहर आपल्याला बिकट परिस्थितीतून निघाले मोठी अस्वस्थता शहरात प्रचंड असं गोंधळाचं आणि अस्तित्वाचं वातावरण आणि या वातावरणात आपला जो समूह विभागाचा जो दर्जा आहे तो दिवसेंदिवस खालावत चालला. की आता आपण सगळं बघतो की आपण मेन म्हणजे आपली पुढची पिढी त्याचं आरोग्य त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य त्याची भाषा आहे खूप गंभीर विषय आहे आणि त्याच्यासाठी काही निधी लागणार नाही. त्याच्याकडे प्रशासनाचं पण आपल्या राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याचा एक माझा आरोप आहे. माझा काय आरोप आहे की खरं तर ही पुढच्या पिढीला बघतील त्याच्या गरजा त्याचं काय पाहिजे त्याच्याकडनं आपण आपली प्रशासनाची काय व्यवस्था आहे शहर सांभाळायचं त्याचं साफ दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याच्यावर आपण जरा भर सगळी करू. साधारणतः 1945 साली आम्ही हरीश कुमार होतो त्यावेळी रंकाळा मरतोय अशी मी हात दिली. आमची काहीच सोशल आयडेंटिटी नव्हती तरी पण लोकांनी आमच्या प्रामाणिक प्रयत्नाला कोल्हापूरकरांनी चांगलीच साथ दिली. तशी सुधाकर सर असतील पत्रकार मंडळी सुद्धा आणि ती चळवळ एक महाराष्ट्रातली आदर्श चळवळ झाली. ती हमरस्ता झाली तळी वाचवायच्या चळवळीचा ते महाराष्ट्रात तळ्यांची चळवळ होती. हा तोच रंकाळा गंदीने घुसमटत झाला. अस्वस्थ झालं तुम्ही आपली ज्या पद्धतीने त्या इंटेन्शनल रंकाळा इतकी वर्ष सांभाळा त्याची जी काही आता सध्याच्या विकासाच्या संकल्पना आहे त्या आपण घुसपडत चालू
आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ होतं. आम्ही ज्या समकालीन चळवळी मांडल्या त्यानंतर आमची भूमिका होती रंकाळा एक निसर्ग उद्यान म्हणूनच विकसित झालं पाहिजे. आम्हाला शक्य होता तर रंकाळा आम्ही लॉंग टर्म ती चळवळ आम्ही चालू केली. आमच्या प्रशासनावर राजकर्त्यांवर भाग होता. रंकाळा थोडं सांभाळलं नंतर आम्ही आमच्या थोडं कमी पण पडलो. त्याचं प्रशासन त्याचे राजकीय नेते आम्हाला समजून घेणार होते. काही काही प्रसंगी आंदोलन झाली, संघर्ष झाला, खरं प्रशासनानं आम्हाला समजून घेऊन बरंच केलं. मला त्याच वातावरणामध्ये पुढे असताना जो मिनी ब्रँच आम्ही थोडं महिना सव्वा महिना आंदोलन केलं. पण त्यावेळेच्या कॉर्पोरेशननं आमची भूमिका समजून सरळ सक्षम आपला तो पुरावा मागा घेतला. आता जरा थोडं सामाजिक आणि राजकीय वातावरण प्रशासकीय वातावरण महिलांच्या आसपास होतं. त्यामुळे थोडेसे एक साधीशी आठवण सांगतो तुम्हाला की तशी कंपनी अलीकडेच आहे. पालकमंत्री पदावर करत असताना की त्याचे कमिशनरच ही विभाग थोडासा त्यांचा स्वभाव थोडासा अडवतो आणि त्यावेळी ते जरा जिल्हाधिकारी प्रोफेशनल निवडा गेले. आता जसा जो तक्रारचा विषय आहे तसं त्याही केलं की तिथे गजलक्ष्मी फाउंटन आणि त्या पांढऱ्या घाटावर तिथं या नजरशे गव्हर्नमेंटचा तो विषय मोठा झाला. त्यानंतर पालकमंत्री पदावर सर्किट हाऊसवर आमची सगळ्यांची सगळ्या पण प्रमाणात एक आम्ही झालो होतो. पत्रकारांना खूप खूप गरजेचं आहे. आता काही पत्रकारांनी विनंती केली की सगळं पर्यावरण आपण हे जे काही व्यापक विषय आहे त्याची त्याचे संवेदनशील विषय की ते इथल्या ह्या गर्दीत मांडताना कठीण आहे. त्यावेळी त्यांना एक म्हणतात की एक दोनच मुद्दे मांडतो. अट्रॅक्ट ए लार्ज क्राउड ॲट रंकाळा इट्सेल्फ अँड पोल्युशन. समजून घ्या की मोठ्या प्रमाणात तुम्ही रंगात अट्रॅक्ट करताय हेच एक पोल्युशन आहे. आणि दुसरं झगमगाट लाईटिंग केली ह्या ज्या काही विकासाच्या संकल्पना आहे. अंधाराला सुद्धा सौंदर्य असतं. लोकांनी अंधार उपयोगाला कुठं जायचं पत्रराव कदम या पोराच्या म्हणण्यात तथ्य आहे. हे फार जुनी फेस्टिवल आहे. तर 48 सालचा जो काही प्रशासनाचा राजकारण निसर्ग उद्यान आमचा जो झाड तो आत्ता नेमकं काय नेमकं तर काय त्याच्या निसर्ग सौंदर्य कमीत कमी थोडा होतं मानले असते. आज काय झालं प्रचंड मोठा प्रमुख मंडळात तो गेलेलो नाही आणि त्यामुळे सगळं काही हे सगळं विरोध केलं. नंबर ऑफ पोल्स आहेत ना, डिस्टन्स बिटवीन टू पोल्स सुद्धा फार नंबर ऑफ पोल्स वाढायसाठी ती कमी केली. एवढं उद्देश फक्त आणायचा आणि प्राप्त आहे त्यापणे तो विधायक हेतू आम्हाला तर दिसलेला नाही. आणि काय वाटेल ते करायचं आम्ही पर्यटन नेमकं शहराला काय पर्यटन घेऊन नाही काय. एक पर्यटन आला पाहिजे ते बघला पाहिजे तरी 4 पैसे खर्च तरी काय तर तो शहराच्या फायद्याचा नाही तर उगाच निमित्त काहीतरी आपल्याला लाईट आत्ताचा जो पर्यटक येतो विच क्लास ऑफ पीपल आपण कोणाकडे अट्रॅक्ट करतो त्याची इंद्राकडे एक लायबिलिटी झालेली आहे. आपलं शहराचं एक स्वास्थ्य बिघडलं. जरी मी पूर्णपणे अगदी असा देव ज्येष्ठांनी देवता रंगाची तर महाराष्ट्र मध्ये माझ्या कुटुंबामध्ये जायचा अगदी माझा तो 15-20 वर्षाचा आहे. 15 वर्षाचे सगळे बिघडले होते. त्या काळेच्या पायदोरी बसलेला असायचा. आज त्या रंगा त्या मंदिराच्या परिसरात आपण जाऊ शकतो. शहराला असं पूर्ण विचारांची पर्यटन धोरणाची गरज आहे. काय पण करायचं पर्यटन विकास करायचं हे जे चांगले केले हे काय शहराचं आज आपल्या प्रत्येक शहराचा एक स्वतःचा काहीतरी आयडेंटिटी असते. आपल्या कोल्हापूर शहरामध्ये कला आहे, क्रीडा आहे, उद्योग त्याला
पुढे काय विकास धोरण असणार. शिक्षण आहे. शिक्षणात आहेच आहे, शिक्षण आरोग्य आणून याला पूरक आपण विकास धोरण करायचं की काहीतरी करायचं किंवा पर्यटन विकास करायचं. हे खरं तर अस्वस्थ करणार आहे की ही आणि नेहमीच कसं आहे की पुढच्या पिढीचं भवितव्य आहे. सगळ्यात मोठा त्रास काय ना, आज किती नाही म्हणतात की आज आपण जे बसतो की आपण तुमच्या पंढरपूरच्या त्या पंक्तीतून बसायला सुद्धा 8 तास झालेला आहे. पुण्यानगरी आहे, पुण्यानगरी आहे, उद्योगनगरी आहे, शाहूनगरी आहे, त्याची आयडेंटिटी या विकासाच्या संदर्भात झाली पाहिजे. आज आपला जो 8 तास चालला आहे की पंढरपूर कोल्हापूर ती आपल्या युवकांच्या हिताची अजिबात नाही. आमची पोरं रस्त्यावर उभा राहून आपली ही पिकावे कोल्हापूरची इतकी बाद परिस्थिती नाही की खंडणारी नारळ पोट भरावं असं काय. त्याचं घाण आपल्या धोरण करताना का नाही आणि आपण तिथं कमी करू त्यांना माझी कोल्हापूरची जी पोरं आहे ती आता जी बघितलं गेली हा सुद्धा टप्प्यांचा विषय आहे की तुमचा बघितलं की परप्रांतीय व्यवसाय करतात. वास्तव आहे तर कोल्हापूरचं हे शाहूनगरीचं संपन्न पोरगं हे असा व्यवसाय करायला हे नाही ती जास्तच आहे करतात की टकड्या घेईल 4 टकड्या आपल्या ते भाड्याने असं समजा वास्तव आहे. आपलं माझं कोल्हापूरचं पोरगं हे असं काही व्यवसाय करायचं त्याची ॲटिट्यूड केली शोधतात नाही त्याला शोधात पण ते डाटा जर बघितलं किती फ्री आले तर मोठ्या प्रमाणात हे जो आउटसाइडर्स आहे तुम्ही अननेसेसरी हा बाहेर निघून काम करायला लागले क्लास तुम्ही अट्रॅक्ट केलाय. महाद्वार बंद होईल, महाद्वार कोरे बांबुरे देखील विकतील अशी परिस्थिती, गाळे भाड्याने देतील. आज मी सांगतो की अगदीच रिसेंट एक 15 दिवसाची रिपोर्ट आहे संजय शिलार आपण एक चांगला दर्जेदार आर्टिस्ट त्याचं एक माझ्या क्लायंटला पेंटिंग खरेदी करायचं होतं त्याच्या इथल्या स्टुडिओमध्ये बघितलं तो म्हटला माझी गावाकडे तिथं आहे तिथं म्हणजे त्या माझ्या दर्जेदार क्लायंटला घेऊन त्याच्या गावाकडे जायची पाहिली मला तिथं 40,000चं पेंटिंग खरेदी केला मी. झालं काय त्याच्या त्या घरातल्या लाईटमध्ये त्या पेंटिंगमध्ये थोडंसं डस्ट असलेली लक्षात येईल नाही ते पुन्हा त्या ओनर थोडासा नाराज झाला बुरवा हे करा तिथं. आज कला दालन हे आपला कलापूरचा किती पोरं आपली आर्टिस्ट किती किती चांगले आहेत त्यांचं दखलच नाही आपण घेत या विकासाच्या प्रक्रियेत. आणि आपण कुठला क्लास अट्रॅक्ट करालो शहरामध्ये कुठला क्लास म्हणजे हे धोरण आम्ही शहर जसं कसं आहे की शहर मी त्या प्रत्येक मांडत आलं की घरांचं घर होम सिटी हे आपलं एक घर आहे मोठ्याच्या मोठं ही सगळी आपली डिवायडेड फॅमिली म्हणून आपण राहतो त्याच्यावर. ही धोरण करते आपल्या शहरात कुठला पण क्लास आपल्या घरात घेतील काय तसंच शहर त्याने आपलं घर मानावं आणि कुठला क्लास अट्रॅक्ट करायचा आपल्या शहरात ह्याचं काहीतरी चिंतन मनन करावं. काय पण करायचं आणि काय तर ते हे पर्यटन धोरण नाही आहे ह्याच्यावर आपण जरा असं धाकते तरी म्हणून करूया. जसं कला दालने क्रीडांगणे उद्योगस्थाला पुढे करायचं आपली तशी सभागृह ही आपली कोल्हापूरची गरज आहे. आणि त्या अनुषंगानं जर आपले राजकर्ते आपल्या जनतेला आपल्या कोल्हापूरकरांना आपल्याला जर फरफटत नेत असतील तर आपण फरफटत जाणं ही योग्य होणार नाही. आपल्याला स्ट्रॉंग भूमिका घ्यायला पाहिजे जशी आपण कोल्हापूरच्या त्या केबिन बाबतीत घेतली तशी घेऊया. आपण काय कुठल्या म्हणजे खरोखर कष्टकरी जे आहेत त्यांच्या व्यवसायाच्या विरोधात तर नाही आहे तर त्यांनी काय करून फाजील आरेरावी करावी आणि काहीतरी कुठे लागेबांधेवरून आमची जी काय सौंदर्य स्थळं आहेत त्या शहराची जी सोय आहेत की तिथं फाजील हस्तित्वाने अट्टास करू नये एवढा एक आपण एक विधायक धाक निर्माण करूया. धन्यवाद. धन्यवाद तरुण भारत.